नमस्कार मित्रांनो. आता मी जो व्हिडिओ करतो आहे ते जरा थोडं टेक्निकल आहे, पण ते तुम्हाला सांगणं इम्पॉर्टंट आहे. एक्स डिव्हिडंड शेअर म्हणजे काय, एक्स बोनस म्हणजे काय, किंवा एक्स राईट्स म्हणजे काय. तर प्रत्येक शेअरला बोनस मिळत असतो. जर कंपनीचा परफॉर्मन्स चांगला असेल तर एकाला एक बोनस देतात, किंवा 5 शेअरला 3 बोनस देतात. आणि आपलं कॅपिटल, त्याच्यामुळे कॅपिटल वाढतं त्याचं. ओके, आपल्याला वाटतं आपल्याला एक्स्ट्रा शेअर्स मिळालेत, पण वेल दॅट इज ट्रू. ओके, पण एक्स बोनस तो शेअर बरोबर अर्धा होतो. जर एकाला एक बोनस असेल तर शेअर मार्केटमध्ये त्याचं व्हॅल्यू अर्धा होते, आणि कॉमन मॅन तो घेऊ शकतो, छोटा इन्व्हेस्टर घेऊ शकतो. हा त्याचा फायदा आहे. पण कॅपिटल वाढल्यामुळे ओव्हरऑल आय एम नॉट इन फेवर ऑफ गेटिंग बोनसेस फ्रॉम कंपनी. ओके, सिमिलरली एक्स राईट म्हणजे काय, कंपनीला नवीन कॅपिटल पाहिजे, नवीन भांडवल पाहिजे. त्याच्यासाठी शेअर होल्डर्सकडनंच ते भांडवल घ्यायचा प्रयत्न करतात. ओके, तर समजा एकाला एक राईट शेअर असेल आणि ते आता शेअरची त्याची व्हॅल्यू असेल 50 रुपये, तर ते म्हणतात एक्स आम्ही राईट शेअर तुम्हाला 30 रुपयाला इश्यू करतो आहे, मग आपल्याला एक शेअर 30 रुपयाला मिळतो, असं ते आपल्याला अट्रॅक्शन लावतात. आणि चांगली कंपनी असेल तर नक्कीच राईट्स इश्यूला अप्लाय केलं पाहिजे. पण इथे सुद्धा कॅपिटल वाढतं, आणि कॅपिटलचा योग्य उपयोग झाला, ओके, प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झाला 1-2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये, then इट्स गुड. सो राईट्स, एक्स राईट्स कधी होतो तर राईटचा तुमचा अप्लाय करायची डेट संपली की तो एक्स राईट होतो. म्हणजे समजा 50 रुपयाचा शेअर आज आहे, राईट्स अनाऊन्स झाला की तो 60 रुपये जाऊ शकतो, 65 रुपये जाऊ शकतो. त्याच्यानंतर एक्स राईट झाला की तो परत 45 रुपये येऊ शकतो. सो फायनली इट इज टेस्ट ऑफ द टाईम की तो शेअर तुम्हाला प्रॉफिट देतो आहे की नाही ओव्हर पिरियड ऑफ नेक्स्ट 2 इयर्स. तुम्ही राईट्सला अप्लाय करा, नाही तर करू नका. चॉईस इज युअर्स. बोनस तर ऑटोमॅटिक तुमच्या खात्यात येतातच, राईट्सला अप्लाय करायला लागतं. आणि तिसरं आहे ते एक्स डिव्हिडंड. एक्स डिव्हिडंड म्हणजे एखाद्या कंपनीने 100 रुपये आता कोट होतं आहे, त्याचा फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे, आणि त्यांनी 50% डिव्हिडंड दिलं तर 5 रुपये तुम्हाला डिव्हिडंड मिळतं. त्यामुळे तो शेअर जसं मार्केटमध्ये हवा आहे ते की डिव्हिडंड देणार आहेत चांगलं, तर तो 100चा ऑलरेडी 105 झालेला असतो, राईट. आणि त्यानंतर जेव्हा डिव्हिडंड तो आपल्याला बोनस, त्याची रेकॉर्ड डेट असते, सॉरी बोनस नाही, डिव्हिडंडची, तर रेकॉर्ड डेट झाल्यानंतर तो एक्स डिव्हिडंड होतो. म्हणजे तुम्हाला डिव्हिडंड मिळतं जे त्या दिवशी जर तुमच्या हातात ते शेअर्स असतील तर, तुमच्या नावावर असतील तर. तुम्ही नेक्स्ट डेला घेतलं तर एक्स डिव्हिडंड होतो. म्हणजे ते डिव्हिडंड जुन्या माणसाला जातं ज्यांनी तो शेअर तुम्हाला विकलेला आहे असा. आणि कम डिव्हिडंड आणि एक्स डिव्हिडंड म्हणजे ज्याच्यामध्ये कम 5 रुपये असतात किंवा एक्स 5 रुपये असतात, विच इज डिव्हिडंड. सो असा हा प्रवास आहे. आणि शेवटची जी स्टेप असते ती स्प्लिट, की एखादी फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे, तो जो स्प्लिट केला 10 शेअरचा 1 शेअरमध्ये, तर त्याची व्हॅल्यू होते एक्झॅक्टली 1/10. MRF शेअर आता समजा 1.26 lakhs आहे, तो जो स्प्लिट झाला 10 रुपयाचा 1 रुपयाला केला तर 12,000 रुपयाला. याचा फायदा एवढाच आहे की कॉमन मॅन, छोटा इन्व्हेस्टर घेऊ शकतो, आणि त्याच्यामुळे कंपनीचे शेअर होल्डर्स वाढतात. पण ते वाढल्यामुळे कंपनीचा फायदा तोटा काय ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. ओके, थँक्यू सो मच.